नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा. मी आरोग्यदूत त्या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही जर आता माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरायचं नाही आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत GNM थर्ड इयर रिसर्च मॅनेजमेंट मधला इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. केंद्रीय प्रवृत्तीचे मोजमाप कोणते आहेत ते बघणार आहोत. 5 मार्काला हा प्रश्न विचारला गेलेला आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. एक्झाम जवळ आलेली आहे. तर केंद्रीय प्रवृत्तीचे मोजमापामध्ये येतात, कशाने केल्या जातात, मीन, मीडियम आणि मोड. ह्या 3 जे आहेत ते केंद्रीय प्रवृत्तीचे मोजमाप आहेत. तर याच्यात थोडक्यात ह्याची प्रत्येकाची आपण माहिती बघणार आहोत. तर पहिलं आपण बघूया मध्य, ज्याला मीन म्हटलं जातं, त्याची माहिती. तर थोडक्यात सरासरी ॲव्हरेज काढणे, म्हणजे थोडक्यात सरासरी की ॲव्हरेज काढणे सांख्यिकी शास्त्रात या समांतर मध्य असं म्हणतात. विश्लेषण व निर्वाचन करण्यासाठी याचा जास्त उपयोग केला जातो. तर थोडक्यात सरासरी म्हणजे ॲव्हरेज काढण्यासाठी सांख्यिकी शास्त्रात याचा समांतर मध्य म्हणतात याला, आणि विश्लेषण व निर्वाचन करण्यासाठी याचा जास्त उपयोग केला जातो. समांतर मध्य हे श्रेणीतील एकूण एककांच्या मूल्यांची बेरीज करून त्यास एककाच्या एकूण संख्येने भाग दिल्यास मिळणारी संख्या. समांतर मध्ये हे काय आहे, ते श्रेणीतील एकूण एककाच्या मूल्यांची बेरीज करून त्यास एककाच्या एकूण संख्येने भाग दिल्यास मिळणारी संख्या. तर अशा प्रकारे मध्य म्हणजे थोडक्यात काढला जातो. आता आपण बघूया मध्यगा म्हणजे मध्यगा म्हणजे काय ते आपण बघूया. तर काय मध्यगा म्हणजे काय, तर उपलब्ध पदमूल्यांचे मध्य मूल्य होय. म्हणजे मध्यगा म्हणजे काय, तर मध्यगा म्हणजे काय, तर उपलब्ध पदमूल्यांचे मध्यमूल होय. यासाठी सर्वप्रथम आपणास पदमूल्य चढत्या उतरत्या क्रमाने लिहून घ्यावी लागतात. तर याच्यामध्ये जे पदमूल्य आहे ते आपल्याला चढता आणि उतरता क्रम जो तुम्हाला ठाऊक असेल त्याप्रमाणे आपल्याला पदमूल्य चढत्या अथवा उतरत्या क्रमाने लिहून घ्यावी लागतात. जर समजा आपणाजवळ 11 पदमूल्य आहेत, जर आपल्याकडे 11 पदमूल्य आहेत, तर आपण सर्वप्रथम ही पदमूल्य चढत्या आणि उतरत्या क्रमाने लिहून काढू. तर ही पदमूल्य काय करायचे, चढत्या आणि उतरत्या क्रमाने लिहून काढायची. विषम संख्येच्या क्रमवारीत एकूण 6चे पदमूल्य मध्यगा असेल. विषम संख्ये जेव्हा असते तेव्हा क्रमवारीत क्रमांक 6चे पदमूल्य मध्यगा असेल. यात संपूर्ण पदमूल्यांची सिरीज 2 विभागात विभागली जाऊन मध्यवर्ती पदमूल्य हे मध्यगा म्हणून ओळखले जाते. तर पदमूल्यांची सिरीज 12 पदमूल्यांची म्हणजे समसंख्येची असेल तर क्रमांक 6 आणि क्रमांक 7ची पदमूल्य या दोनोंची बेरीज करून त्यास 2 अंकाने म्हणजे 2 या अंकाने भागाकार करून येणारे मूल्य हे मध्यक आहे असं ओळखलं जातं. ठीक आहे. तर काय आहे, तर जेव्हा विषम संख्येच्या क्रमवारीत क्रमांक 6चे पदमूल्य मध्यक असेल, यात संपूर्ण पदमूल्यांची सिरीज 2 विभागात विभागले जाऊन मध्यवर्ती पदमूल्य हे मध्यक म्हणून ओळखले जाते. जर पदमूल्यांची सिरीज 12 पदमूल्यांची म्हणजे समसंख्येची असेल तर क्रमांक 6 आणि क्रमांक 7ची पदमूल्य या दोहोंची बेरीज करून त्यास 2 या अंकाने भागाकार करून येणारे मूल्य हे मध्यक आहे असं ओळखायचं आहे. यात मध्यकासाठी यम किंवा स्मॉल यम या चिन्हांचा वापर केला जातो. या मध्यकासाठी यम किंवा स्मॉल यम या 2 चिन्हांचा वापर केला जातो. तर हे आपल्याला काय करायचं आहे, 6 आणि 7 जी क्रमांकांची पदमूल्य या दोनोंची बेरीज करायची आणि त्याला 2 हा अंक आहे, 2 या अंकाने भागाकार करून येणारे मूल्य हे मध्यगा आहे असं ओळखायचं आहे. यात मध्यकासाठी यम किंवा यन चिन्हाचा वापर केला जातो. आता शेवटचा आहे बहुलक मोड म्हणजे काय आहे ते बघूया. तर हा सुद्धा एक साधारण मध्याचा प्रकार आहे. ठीक आहे, हा सुद्धा एक आहे मध्याचा एवरेजचा प्रकार आहे. बहुलक मोड. बहुलक हे पदमालेचे असे मूल्य किंवा परिणाम आहे. बहुलक हे पदमालेचे असे मूल्य किंवा परिणाम आहे जे दिलेल्या आकड्यात सर्वात जास्त वेळा येते. कोणत्याही एक साधारण क्रमिकेत बहुलक हा मापनात अनेकदा प्रकट होतो. तर कोणत्याही एक साधारण क्रमिकेत बहुलक हा काय होतो, तर काय होतं, मापनात अनेकदा प्रकट होतो. त्यामुळे मूल्यांच्या श्रेणी त्याला सर्वाधिक प्रतिरूपी मानले जाते. हा काय होतो, साधारणपणे मूल्यांच्या श्रेणी त्याला सर्वाधिक प्रतिरूप मानले जाते. म्हणून कोणत्याही पदमालेत किंवा श्रेणीच्या शृंखलेत ज्या मूल्यांची आवृत्ती सर्वाधिक असते त्या मूल्यास बहुलक असे म्हणतात. म्हणून काय म्हणतात, म्हणजे कोणत्याही पदमालेत किंवा श्रेणीच्या शृंखलेत ज्या मूल्याची आवृत्ती सर्वाधिक असते म्हणजे जो मूल्य सर्वाधिक असते त्या मूल्यास बहुलक असं म्हटलं जाते.
समजलं तुम्हाला? तर हा सुद्धा एक साधारण मध्याचा प्रकार आहे. बहुलेख पदमालेचे असे मूल्य किंवा परिणाम आहे जे दिलेल्या आकड्यात सर्वात जास्त वेळा येते. दिलेले जे आकडे असतात त्याचे सर्व, म्हणजे आता मी उदाहरण देऊ शकत नाही कारण ते तुम्हाला कन्फ्युजन होईल. फक्त एक्झामसाठी तुम्हाला 5 मार्काचं लिहायचं आहे म्हणून हे थोडक्यात सांगितलेलं आहे. जे दिलेल्या आकड्यात सर्वात जास्त वेळ येते. कोणत्याही एक साधारण क्रमिकेत बहुलक हा मापनात अनेकदा प्रकट होतो. त्यामुळे बहुलक मूल्यांच्या श्रेणीत त्याला सर्वाधिक प्रतिरूप मानले जाते. म्हणूनच कोणत्याही पदमालेत किंवा श्रेणीच्या शृंखलेत ज्या मूल्यांची आवृत्ती सर्वाधिक असते त्या मूल्यास बहुलक असे म्हटले जाते. तर अशा प्रकारे होता हा आपला आजचा व्हिडिओ. लवकरच भेटणार आहोत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.